कर्म कधीच क्षमा करत नाही. श्रीकृष्णांचा गूढ इशारा धोका देणाऱ्यांसाठी, विश्वासघात करणाऱ्यांसाठी हा संदेश अंगावर काटा आणेल आणि विचार करायला लावेल. या व्हिडिओत तुम्ही ऐकाल श्रीकृष्णाची गूढवाणी, कर्मफळाचा अचूक नियम, विश्वासघाताचे परिणाम, महाभारतातील सत्य घटना आणि उदाहरणे. चला तर मग सुरू करूया. मी तोच कृष्ण जो गीतेचा उपदेशक आहे, पण न्यायाचा रक्षकही आहे. ज्या अंतकरणात कपट आहे, जिथे विश्वास विकला जातो, तिथे मी शांत बसणार नाही. कारण विश्वास म्हणजे देवाचे रूप आणि त्याचा विश्वासघात म्हणजे स्वतः देवाचा अपमान. लक्षात ठेवा, मी क्षमा करतो, पण कर्म कधीच क्षमा करत नाही. धोका देणारा माणूस समजतो की त्याने इतराला फसवून जिंकलं, पण तो विसरतो की मी प्रत्येकाच्या हृदयात बसून साक्षी आहे. तू जर मैत्रीच्या हातात विष लपवलंस, तर त्या विषाचा पहिला घोट तुलाच प्यावा लागेल. कर्माची गती मंद असली तरी ती अचूक आहे. तुझ्या पावलांचा मागोवा मी घेत असतो. मी दुर्योधनाला सांगितलं होतं, धर्माच्या विरुद्ध जाऊ नकोस, पण त्याने धोका दिला. परिणाम त्याने कुरुक्षेत्रावर भोगला. जे लोक कपट करून यश मिळवतात, ते नदीच्या पाण्यात वालूचे महाल बांधतात. क्षणात ते वाहून जातात. विश्वास म्हणजे एकदा दिलेला शब्द, त्याला तोडणारा केवळ दुसऱ्याला नाही तर स्वतःच्या आत्म्यालाही फसवतो. फसवणुकीत मिळालेलं सुख सावलीसारखं असतं. सूर्य मावळला की सावलीही नाहीशी होते. शकुनी मामा असूनही पांडवांना फसवणं, फासा खेळून द्रौपदीचा अपमान घडवणं, शेवटी तोही रणांगणात मारला गेला. जयेंद्ररथ मित्रांना फसवून अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं, पण सूर्यास्तापूर्वी अर्जुनाच्या बाणाने त्याचा अंत झाला. कर्ण श्रेष्ठ योद्धा असूनही सत्य दडवणं आणि चुकीच्या बाजूला उभं राहणं. मैत्रीचा धोका देणाऱ्याचा शेवट नेहमीच वेदनादायी असतो. धोका देणाऱ्यांनो लक्षात ठेवा, मी वेल आहे, मी सत्य आहे आणि मी परिणाम आहे. तुम्ही कपटाच्या मार्गावर चाललात तर तुमचा पाय कुठे अडकवायचा ते मला ठाऊक आहे. कर्माच्या मार्गावर चालणाऱ्याला मी रथी बनवतो, पण अधर्माच्या मार्गावर जाणाऱ्याला मी रणांगणावर एकटा सोडतो. कारण शेवटी ज्याने विश्वास तोडला, त्याच्यावर विश्वास ठेवणारा जगच राहत नाही.